नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत जी इंडिया आघाडीची परवा सभा झाली त्या सभेमध्ये अनेक मातब्बर व्यक्ती उपस्थित होते। अनेक राज्यांचे मुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री व वरिष्ठ नेतेसुद्धा या सभेसाठी उपस्थित होते व खास करून प्रकाश आंबेडकरसुद्धा या सभेसाठी आले होते। सभेसाठी प्रकाश आंबेडकरांनी 4 ते 5 मुद्दे मांडले होते व ते अगदी रास्त होते व इंडिया आघाडी व महाविकास आघाडीला अगदी ठणकावून सांगितले त्यांनी की त्यातले 4 ते 5 मुद्दे होते। त्यातले पहिला मुद्दा होता आम्ही सोबत असो वा नसो, म्हणजे इटली महाविकास आघाडी व इंडिया आघाडीला असं प्रकाश आंबेडकरांनी इनडायरेक्टली म्हटले की तुम्ही सोबत या नाही तर नाही या, आम्ही तर लढणारच आहोत। पण यावरून इंडिया आघाडी व महाविकास आघाडीला समजून घ्यावे लागेल की प्रकाश आंबेडकर काहीही करू शकतात। जर तुम्ही योग्य तो सन्मान, योग्य तो जागा त्यांना जर नाही दिला तर ते निर्णय घ्यायला तयार आहेत। त्यानंतर दुसरा मुद्दा होता तो म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड, जो मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी जे भ्रष्टाचार व काळा पैसाच्या घोषणा करत होते, ते स्वतः आता इलेक्शन लढण्यासाठी त्यांना काळा पैशाची गरज आहे व त्या पैशासाठी त्यांनी इलेक्ट्रल बॉन्डचा घोटाळा त्यांनी आता मोठा उघडकीस आला आहे। किती हजार कोटी त्यांना या इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून पैसा सगळे उद्योगपती किंवा मोठ्या कंपन्या त्यांना इलेक्शनसाठी फंड पुरवत आहेत। पण हे फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी तो मुद्दा सगळ्यासमोर मांडला आहे व तो रास्त आहे व तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर तिसरा मुद्दा होता की परिवारवाद। मोदी जो मीडियावरती टी व्हीवरती जी सतत जाहिरात येत आहे की माझा देश माझा परिवार आहे, पण त्यावरती सुद्धा आंबेडकरांनी सणकून टीका केली। तुम्ही असं म्हणताय की माझा देश माझा परिवार आहे, तर तुम्ही तुमच्या पत्नीला सोबत ठेवू शकत नाही, तर तुमचा परिवार कसला? सगळ्यात पहिला तुम्ही स्वतः तुमच्या पत्नीला सोबत घ्या व त्यांना न्याय द्या। तुम्ही त्यांच्यावर अन्याय करून तुम्ही कसला म्हणताय माझा देश माझा परिवार? तर तोही एक मुद्दा महत्त्वाचा होता। चौथा मुद्दा होता तो परिवारवाद, म्हणजे तुम्ही जे इंडिया आघाडी महाविकास आघाडी जर तुम्ही परिवारवादावरून जे तुम्ही सीट शेअरिंग करत आहे ते तुम्ही करू नका, असं त्यांना इनडायरेक्ट सांगायचं होतं की गोरगरीब जनता, वंचित घटक यांना तुम्ही ह्या इलेक्शनमध्ये तिकिटे द्या। तुम्ही तुमच्या ठरलेल्याच मतदारसंघात तुम्ही ठरलेल्याच उमेदवारांना जर तिकीट देत असाल तर आम्ही फक्त तुम्हाला मतदान करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत येत नाही, तर आम्हालासुद्धा आमच्या वंचित घटकांना त्यांना प्रतिनिधित्व द्यायचं आहे व त्यांनासुद्धा सत्तेत बसवायचं आहे, यासाठीच आम्ही पक्ष निर्माण केला आहे असं त्यांना सांगायचं होतं व त्यांना ते सांगून त्यांनी मोकळे झाले आहेत की त्यांना आता इंडिया आघाडी व महाविकास आघाडीने समजून घ्यायचं आहे की बाळासाहेब आंबेडकरांचे जे 4 मुद्दे होते ते खरंच महत्त्वाचे होते। त्यांना तुम्ही सत्यात तुम्हाला जर जायचं असेल तर त्यांना तुम्ही सोबत घेतलं पाहिजे, त्यांच्यावर न्याय, त्यांच्या योग्य ते सीट शेअरिंग केलं पाहिजे, त्यानंतर योग्य ती जागा दिली पाहिजे, तरच तुम्ही सत्तेमध्ये जाऊ शकता। आणि टी व्हीवरती मित्रांनो अनेक आज सकाळी बातमी चालवली गेली ती म्हणजे महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला 7 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे, पण ही बातमी खोटी आहे मित्रांनो। व स्वतः संजय राऊत यांनी सकाळी प्रेसमध्ये सांगितले आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचा अल्टिमेटम प्रकाश आंबेडकर यांना दिलेला नाही, तरी सतत या मीडियाकडून वंचित बहुजन आघाडीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत व त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे, तो त्यांनी बंद करावा ही विनंती। धन्यवाद।